नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी अकोल्याच्या बस स्थानकावर आहो आणि आम्ही तुम्हाला निरंतर जे आहे वर्धा लोकसभेचं वर्धेच्या बस स्थानकावरून तुम्हाला माहिती दिली. त्याचप्रमाणे अमरावतीच्या बस स्थानकावरून लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या ते सुद्धा दिल्या. आता मात्र आम्ही अकोल्याच्या बस स्थानकावर आहोत. 26 एप्रिलला जे आहे लोकसभेची निवडणूक आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजता जो आहे जो प्रचार जो आहे लोकसभेचा तो थांबणार आहे. अकोला जे आहे एक म्हणजे एक चांगली सिटीच मानल्या जाणार आहे की विदर्भातल्या 3ऱ्या क्रमांकाची सिटी आहे आणि या ठिकाणी जे आहे तिरंगी लढत बघावयास मिळत आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे आहे, काँग्रेसचे जे आहे अजय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे जे आहे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उमेदवार आहे. नेमकं या ठिकाणी आलेले जे प्रवासी राहतात ते मतदारसंघातून येतात आणि आपल्या गावाकडे जातात. बघू शकता मी संपूर्ण तुम्हाला हे मतदारसंघ या म्हणजे प्रवासी या ठिकाणी आलेले आहे आणि याही बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात आम्हाला गर्दी दिसून येते. पण मात्र अकोला मतदारसंघाचा कल कुणाकडे आहे हे थोडंसं आपण जाणून घेऊया. काही लोक सुद्धा आपल्यासोबत आहेत. दादा, तुम्ही कुठून आले? परतवाडा. म्हणजे तुम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघाचे चला अमरावतीचे आहे त्याच्यामुळे आपण जे नेमके परत म्हणजे लोकसभा अकोला लोकसभा मतदारसंघाचे तुम्ही कुठल्या? अमरावती लोकसभा मतदारसंघाचे. नक्कीच आपण जे आहे या सगळ्या गाड्या ज्या आहे म्हणजे बाहेर गावून जातात त्यामुळे या ठिकाणी जे प्रवासी आहे ते बाहेरगावचे प्रवासी आपल्याला बाहेरगावच्या प्रवाशांकडून नाही जाणून घ्यायचं. जे अकोल्यातले जे प्रवासी आहेत खास जे अकोल्यातले लोक जे आहे त्या लोकांकडून आपण जाणून घेऊया. जे लोकल गाड्या जिकडे लागतात थोडंसं त्या बस स्टँडकडे पण मी तुम्हाला घेऊन चालतो आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकून दाखवतो. हे जे प्रवासी आहे हे अकोल्याच्या विविध भागात जाणारे प्रवासी दिसून येत आहे. तर या ठिकाणी नक्कीच आपल्याला अकोल्यामधले जे कोणी प्रवासी असेल ते सुद्धा आपल्याला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सगळी मंडळी जी आहे बसताना कोण्या गावाला जात आहे ते सुद्धा आपण विचारून घेऊया. हे जे काका आहेत, काका कोण्या गावाला चालले? आम्ही याला चाललो दापुरा. बापुरा. कुठले आहे तुम्ही? आम्ही इथले अकोला. प्रॉपर अकोल्याचे आहे का? नाही, दापुऱ्याचेच आहोत. दापुरा म्हणजे लोकसभा मतदारसंघ तुमचा अकोला आहे? अकोला. आता 26 तारखेला निवडणूक आहे, आपल्या अकोला मतदारसंघाची निवडणूक आहे. काय म्हणते अकोल्यामधला माहोल कोणाचा? काय सध्या काही सांगता येत नाही. निश्चित नाही सांगता येत. निश्चित सांगता नाही. म्हणजे काय टफ फाईट आहे का इथं? 3 जण आहेत ना. कोण आहे 3? महायुतीचे हे अनुप धोत्रे महायुतीचे आहे, बरोबर. आणि महाआघाडीचे ते काँग्रेसचे हे डॉक्टर अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे हे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर. म्हणजे काय वाटते ह्या 3 उमेदवारापैकी तुम्हाला सरसा उमेदवार कोण वाटते? सध्या सांगताच येत नाही. म्हणजे असं चित्र स्पष्ट नाही झालं. एकंदरीत आता प्रचार मोठ्या जोमानं सगळ्याच लोकांनी केला आणि आज 6 वाजता प्रचार संपणार आहे. पण अशा वेळी एकंदरीत प्रचाराचा जोर कोणाचा होता? तिघांचाही सारखाच होता ना. टफच होता तिघांचाही. म्हणजे लढत तिघांमध्ये टफ राहू शकते. नाही असं बोलल्या जाते हे आहे का इथे बाबा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर बाजी मारणार आहे असं चर्चा आहे. होऊ शकते ना. कारण आता हे होऊ शकते. नक्कीच काकाजीचं म्हणणं सांगा इथं टफ मध्येच आहे. आणखीन आपण जाणून घेऊया. आणखी सोबत आपल्यासोबत काही मतदारसंघामधले. तुम्ही कुठले काका? इथला आहे उमरीमध्ये. अच्छा, उमरी म्हणजे लोकसभा मतदारसंघामधला. यावर्षी आता 26 तारखेला निवडणूक आहे. नेमकं कोणा मुद्दा काय काय आपल्या अकोला जिल्ह्यामधले प्रश्न काय आहे, मुद्दे काय आहे? प्रश्न तर भरपूर आहेत ना. एकही प्रश्न आता उमरीचा तो पूल किती दिवस झाले ना धड बांधकाम लोक पडायची वेळ आली तरी कोणी त्याकडे लक्ष देत नाही. बांधकाम पूर्ण होत नाही. 2-2, 3-3 महिने झाले एक छोटासा पूल नाही तयार होत. काय पण लगातार या ठिकाणून जे आहे संजय धोत्रे खासदार राहिलेले आहे तरी पण याकडे विकासाकडे काही दुर्लक्ष झालंय. विकासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिकीटाईकडे दुर्लक्ष झालेलं आहे. दुसऱ्याला तिकीट द्यायला पाहिजे, भाजपला द्यायला पाहिजे होतं पण ते दुसऱ्याला घराणेशाहीत गेले तिकीट. त्याच्यामुळे काही फरक पडेल का? भरपूर फरक पडेल असं मला वाटतं. तसं एकंदरीतच माहोल कोणाचा वाटते? माहोल तुम्हाला अभय पाटलाच वाटते.
काँग्रेस अभय पाटलाचं वाटतंय. अच्छा अच्छा. म्हणजे टक्कर कोणामध्ये होईल? टक्कर काय म्हटलं काका? काम करणारे उमेदवार पाहिजेत, कामं झाले पाहिजेत. निश्चितच काम करणार उमेदवार. काय म्हटलं टक्कर म्हटलं? टक्कर याच्यामध्ये होईल दोन, भाजप आणि अभय पाटलामध्ये. अच्छा, भाजप आणि अभय पाटील काँग्रेस आणि भाजपमध्ये. मध्ये टक्कर आहे. हा, कारण जे प्रकाश आंबेडकर उभे आहेत हम्म. ते मत खातील ते यांचे, कोणाचे खातील काँग्रेसचे, म्हणजे त्याचा फायदा भाजपला होऊन जाईल. म्हणजे भाजप बाजी मारेल मग. बाजी असं वाटतं बा, अच्छा अच्छा, वाटतं माझ्या मते. हा, कारण ते बाजी मारू शकते. प्रकाश आंबेडकर त्यांचे मत खाणारा काँग्रेसचे. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे शेतकरी वर्ग जास्त, आपण शेतीवरच आपलं सगळं उदरनिर्वाह आपलं अवलंबून राहते. काय शेतकरी खुश आहे का? नाही, शेतकरी खुश नाही. मालाला भाव नाही, मालाला काहीच भाव नाही ना. हा, भाव मिळत नाही. हा, आता पानं तुरीची डाळ कुठे गेली, म्हणजे काय हो, 170 रुपये. हा एक मुद्दा असू शकते ना निवडणुकीत, शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा. बरोबर आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा असू शकते. बरोबर आहे तो. भाव वाढत नाहीत, भाव वाढायला पाहिजे शेतकऱ्याला. बाकीच्या लोकांना सगळ्या सवलती देता तुम्ही. हा, निराधार आले इकडे, प्रत्येक लेडीजला तुम्ही 1 लाख रुपये देऊन राहिले दरवर्षी. शेतकऱ्याकडे काहीच लक्ष नाही. शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. हा, शेतकऱ्याला द्या ना तुम्ही. शेतकऱ्याला भाव द्या तर तुमचं हे होईल. निश्चितच शेतकऱ्यांना भाव द्या असं एकंदरीत इथल्या काकाजीचं म्हणणं आहे. आणखी काही लोक आपल्या सोबत आहे, कारण खास करून जे आहे ही बसस्थानकावर आहे आणि बसस्थानकावर या अकोला मतदारसंघातले लोक इथे ये जा करतात. आणि हे म्हणजे कुठल्या पक्षाचे लोक नाही आहे, हे स्थानिक मतदार आहे. तुम्ही कुठला माईक सोडा. माझं गाव तर निमोरा बुद्रुक आहे, तालुका तेलारा, जिल्हा अकोला. कुठल्या पक्षाचे कार्यकर्ता आहे का? नाही, कोण्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे. मी सर्वसाधारण माणूस आहे. आणि 2014 पासून बीजेपी सरकार सत्तेत आलं, पण त्यावेळेस पासून म्हणजे मजुरी नाही वाढली. सर्व याले डाळाले म्हणा, साखरले म्हणा, तेलाले म्हणा, याचे भाव वाढत गेले. त्यावेळेसही मजुराले हे 300 ना 400 रुपये फक्त मजुरी मिळत होती. आता सुद्धा तेच भेटते. आणि डाळीचे भाव किती वाढले. महागाई वाढली पण मजुरी नाही वाढली असं म्हणणं. महागाई वाढली पण मजुरी नाही वाढली, म्हणून कुठेतरी सरकारनं याच्यावर दुर्लक्ष दिलेलं आहे. आणि हे सरकार, मी कोणा पक्षाचा नाही, पण हे सरकार कोणत्याही कामाचं नाही. मग आता अकोल्यामध्ये कोणाचा माहोल आहे सध्या? आता अकोल्यामध्ये सध्या तर माहोल असा आहे की मोमेडन समाजानं जर हिदायत पाटलाला, म्हणजे अभय पाटलाला जर चालवलं, आणि अर्धे पाटील, अभय पाटील आणि अनुप धोत्रे याच्यावर जर गेले तर सीट बाळासाहेबांची निघते. आणि मोमेडन समाजानं जर याच्यात हे केलं तर बीजेपीच डबल सत्तेत येते 100%. म्हणजे तुमच्या मताप्रमाणे जे अकोल्यातलं जे निर्णायक जे मत आहे मुस्लिमांचं मत आहे. मुस्लिमांचं मत आहे, आणि मुस्लिम समाजानेच याच्यावर ठामपणे भूमिका बजावली पाहिजे आणि त्यानं ठाम निर्णय घेतलेला पाहिजे. कारण सर 2019ची जर निवडणूक पाहिली, त्यावेळेस हिदायत पाटील कॅन्डिडेट होते अकोला जिल्ह्यामधून. मुस्लिम होते, मुस्लिम कॅन्डिडेट होते. मुस्लिम कॅन्डिडेट होते. त्यावेळेस वाटते त्यानं 2,54,000 असे मतदान घेतलं. त्यावेळेस पाटील समाजा, ओबीसी मराठा समाजाचं मतदान त्याला 50,000 आलं असेल. 2 लाख मतदान हे स्पेशल मुस्लिम समाजाचं आहे. छान, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला. 2019 मध्ये हिदायत पाटील मुस्लिम उमेदवार होते, त्यामुळे ते त्यांना बाकी इतर ओबीसी मराठ्यांना वोटिंग 50,000 मतदान केलं, म्हणजे केलं नाही आहे. पण आता ओबीसी समजा मराठा उमेदवार आहे ते, नाही का? अशा वेळेस मग यावर्षी मुस्लिम मतदान करणार काय? त्यांना मग तो बदला काढतील नाही का मुस्लिम? यावेळेस त्याला जर त्याच्या माणसाचे किंवा त्याच्या समाजाचे जर त्याला जर समजा काहीतरी असं वाटत असेल की बाबा आपला कॅन्डिडेट 2 वेळा जर पराभूत पाटील समाजानं मतदान नाही केलं, तर त्याने त्याची जागा त्याला दाखवून द्यावी. बस हेच माझं म्हणणं आहे. नक्कीच. मग इथून निवडून कोण येईल तुमच्या मतदान? मुस्लिम समाजानं. कारण कसं आहे, नेहमीसाठी जो कोणी मुस्लिम समाजाचा, वंचित समाजाचा कधीही कोणत्या याच्यात जर आवाज उठत असेल तर तो माणूस लोकांनी चुनवा. आणि जाती पात न पाडता योग्य संसद हा दिल्लीमध्ये पाठवणं, हे जनतेचा आवाज उठवलेला पाहिजे, सर्वसामान्याचा. असा उमेदवार मग तुम्हाला कोण वाटते लोकल मतदारसंघामध्ये? असा उमेदवार तर आता तुम्ही याच्या अगोदर 20 वर्षाच्या
काळ पाहिला तुम्ही, काय घडलं आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 20 वर्षात. म्हणजे साधारण आपले इकडचे जे खासदार आहेत कोण्या न्यूज मध्ये नाहीत, कोण्या याच्यात नाही, सध्या आता या वर्षीचे जे लढत होत आहे तो त्यावेळेस म्हणजे आपला आवाज, अकोल्याचा आवाज बाबा म्हणजे कायदेशीर मांडणारा माणूस कोण आहे या 3 पैकी? कायदेशीर मांडणारा माणूस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. हा, तुम्ही कार्यकर्ते तर नाही ना मी वंचित? कार्यकर्ता नाही, काहीच नाही आहे. मी मराठा ही एक महत्वाची भूमिका आहे. म्हणजे आम्ही मुद्दामून कार्यकर्त्यांच्या भूमिका ऐकून घेत नाही, कारण ज्या भूमिका ज्या राहते सर्वसामान्याच्या त्या खऱ्या राहतात. आणि हे कार्यकर्ते आहे ते सांगतात की नक्कीच लोकसभा मतदारसंघातली एक आवाज जो आहे संसदमध्ये कायदेशीर जो मांडणारा माणूस म्हणजे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर असू शकते. धन्यवाद दादा तुमचं पण. काकू सोबत सुद्धा बोलूया थोडस. काकू तुम्ही पण चालल्या ना? कुठे चालल्या? बोललं पाहिजे थोडस. कुठे चालल्या काकू? रामगावले चालल्या तुम्ही? थोडस सरका तिकडं म्हणजे मला बसता येईल, आहे ना? रामगावला चालले म्हणजे तुमचं लोकसभा हेच आहे ना, अकोलाच आहे ना? आता 26 तारखेला मतदान आहे, तुम्हाला मतदान करायला नाही जावं लागेल? मतदान करायला चालली मी. अरे वा वा वा, काय गोष्ट. बरं झालं तुम्ही आज चालल्या, कारण उद्या मग आणखी बसेसचा तुटवडा पडेल. छान झालं. कोणा गावात मतदान आहे? रामगाव. अच्छा, रामगाव मतदान आहे. काय मुद्दा काय राहील तुमचा आता व्होटिंग करायच्या वेळेस? तुम्हाला काय वाटते का म्हणजे माझं कसं आहे, ज्या स्कीम निघाल्या त्या गरीबापर्यंत पोहोचू शकत नाही. आता जे घरकुलची स्कीम निघाली, बाकीच्या स्कीम, आता मला कोणीच नाही आहे, मी अनाथ आहे. अरे वा, तुम्हाला तर मिळालं पाहिजे. तुम्हाला हे नाही मिळत का संजय गांधी निराधार? ते निराधार मिळते, पण बाकीचं कोणती स्कीम माझ्यापर्यंत म्हणजे गरीब घरकुल वगैरे? घरकुलही नाही आलं. मोदीजीने म्हटलं होतं की बाबा प्रत्येकांना आम्ही घर नाही का तुम्हाला? नाही, घर नाही आम्हाला. घर नाही? नाही. तुम्ही अर्ज वगैरे केला होता का? अर्ज 2 वेळा केला, पण ते पैसे मागतात. पैसे द्या म्हणतात पहिले, आणि आपण गरीब लोक कुठून पैसे देणार त्यांना? तुम्ही सांगा. सांगते का आम्ही 4 करोड घरं दिले आहे म्हणून? 4 करोड घरं दिले, पण गरीबापर्यंत पोहोचू शकत नाही ना. बरोबर. मग माझा मुद्दा ह्याच आहे की गरीबापर्यंत, गरीबाला नाराज दिसता मग सरकारवर? हो, आहे ना? तेच म्हटलं. अच्छा, मग आता इथं म्हणजे कोणाचा माहोल कोणाचा दिसते? आता मला तर बाबासाहेब प्रकाश आंबेडकरचा दिसते. अच्छा, हो, त्यांचा जोर आहे का पण इथं? हो आहे बाजू. अच्छा, तुम्ही तर कोण्या पक्षाच्या कार्यकर्त्या नाही ना? नाही नाही नाही, ही काय कोणा कार्यकर्त्याची नाही. आम्ही कार्यकर्त्यांचं मत जाणून घेत नाही, कारण जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या काय समस्या आहे, त्यांची काय मागणी आहे, त्यांचे काय मुद्दे हे जाणून घेतो. तेच आहे. आमचं गाव खूप खेड आहे. अच्छा, हा, बाकीच्यांनी पैसे भरले, त्यांना घरकुल आले. घरकुलला पैसे द्यायची गरजच नाही पडत ना? नाही, पण आता असं देतात ना लोक, लवकर मिळायला पाहिजे. घर मिळते ना? हा, मिळते. पण माझ्यासारख्या खूप बाया आहेत, म्हणजे मी एक विधवा आहे, मला मुलगा वगैरे कोणीच नाही आहे. हो, मी भावाच्या सहाराने राहते. नक्कीच तुमच्यासारख्या महिलांना तर मिळायला पाहिजे. म्हणून म्हटलं जे सरकारची स्कीम निघते ते गरीब बायापर्यंत एकीकडे खूप मोठे मोठे दावे केले जाते की आम्ही 4 करोड घरं दिले आणि सगळ्यांना आम्ही घरं बनवून देऊ, सगळ्यांच्या घरी संडास बनवून देऊ. पण मात्र या काकूचं म्हणणं आहे, त्या बघा त्यांचा परिवार नाही आहे, त्या एकट्या आहे आणि त्यांनी घराचा साठी अर्ज केले, पण तरी सुद्धा त्यांना घर मिळालेलं नाही. संडास बांधून दिले तर काही चांगले बांधून नाही दिले, त्याचेच पैसे त्यांनी 12-12 हजार खाऊन टाकले लोकांनी. सरपंच झाले. तुम्ही काय सांगाल मग घराच्या बद्दल? कॅमेऱ्याकडे पाहून बोला. माझं असं म्हणणं आहे की बस सगळ्यांना घरकुल देऊन राहिले तर गरीब बायापर्यंत पोहोचले पाहिजे ना तुमचे घरकुल. बरोबर. नक्कीच हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की ज्याही स्कीम निघतात, ज्याही स्कीमा निघतात, त्या ज्या स्कीमा आहे म्हणजे गरजवंतू जे लोक राहतात, लाभार्थी राहतात, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ते सुद्धा स्कीम त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली पाहिजे. ही सुद्धा एक तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आणखीनही काही मुस्लिम मतदाता सुद्धा दिसतात. थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण, कारण त्यांचंही खूप महत्वाचं एक मतदान जे आहे ते महत्वाचं ठरल्या जाते. आणि नेमकं कल कुणाकडे आहे ते पण. क्या बोलते पाहिजे? कहाँ जा रहे? पड़तवाड़ा। परतवाड़ा के है क्या आप? अकोले के है, पड़तवाड़ा जा रहे हैं। अच्छा, चुनाव तो इधर, वोटिंग तो इधर ही है ना? हाँ, कल आ जाएंगे। कल वापस आ जाएंगे? देखना कल वहाँ से बस नहीं मिलेंगी, मगर नहीं मिलती, क्योंकि पूरे जो बसेस जो है यहाँ की पूरी चुनाव में चले जाएंगी, मिलती तो फिर उधर से तकलीफ होंगी। नहीं, आ जाएंगे। क्या बोलते हैं इधर अकोला में किसका माहौल है?
अभी कुछ बता नहीं सकते। नहीं प्रचार सबका जोर शोर चालू है। फिर भी किसका ऐसा लगता होगा ना? कांग्रेस का लगता है। अच्छा, कांग्रेस का लगता है। यहाँ के जो मुस्लिम जो वोटिंग है किसके तरफ में है? वो कांग्रेस की तरफ नीचे। बड़ा साहब कुछ बाला साहब की तरफ जाएंगे, कांग्रेस ज्यादा कर कांग्रेस की लगता है। अच्छा, ज्यादातर कांग्रेस की तरफ में जाएंगे। पिछली बार में हिदायत पटेल गिरे थे ना यहाँ से, मुस्लिम उम्मीदवार थे। हाँ, इस बार कांग्रेस इस बार कांग्रेस का निकल के आएंगे। जीत के आएंगे चला। चला, हे जे मत जे होतं, हा, काय नाव आहे तुमचं? पुष्पा हे दादा बघा, आहे काकू पुष्पा आपला दादाराव जाधव, हा, हा. रामगाव. अच्छा, रामगावचे आहे तुम्ही? हा, इथं सरपंच कोण आहे? सरपंच आहे पाटील. पाटील आहे का? हो. अच्छा अच्छा. लेडीज आहे. हा. हो. तुम्ही अर्ज केले होते ना? पण अर्ज केले, 2 वेळा अर्ज केले, पण मला काही घरकुल येऊनच नाही राहिलं. नक्कीच आमचा व्हिडिओ जर तिथले सरपंच बघत असतील किंवा सचिव बघत असतील, त्या ठिकाणचे त्यांनी व्हिडिओ जर कोणत्याही स्कीम आल्या तर गरीबाला द्यायला पाहिजे. नक्कीच हाच एक तुमचा या वर्षीचा मुद्दा आहे voting करण्याचा. हो, वोटिंग करण्याचा हाच मुद्दा आहे माझा. नक्कीच असे जे लाभार्थी राहतात त्या लाभार्थ्यांना शासनाच्या स्कीमा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं जे काम असते ते शासनाचं असते, पण ते मात्र त्यांच्या घरापर्यंत कोणाकडे पोहोचवत गेलं तर नाही. म्हणतात पैसे द्या आम्हाला पहिले, हो, नंतर घरकुल येते तुमचं. ठीक आहे. नक्कीच जर अधिकारी जर हा व्हिडिओ बघत असतील तर या काकूकडे विशेष लक्ष देऊन त्यांना घरकुल देण्यात यावं. नाही ना, मूल नाही, कोणी मिस्टर नाही. हा, मी भावाच्या साऱ्याने राहतो रामगावला. हा, संडास बांधून दिला, त्याचे पैसे घेऊन घेतले. नक्कीच आता चांगल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या, तुमचा प्रश्न सुटेल. आणखीन काही महिला काय कुठं चालल्या काकू तुम्ही? लपुऱ्याला. कुठं राहता? मी राहतो बाबुळगावले. बाबुळगाव आपला म्हणजे ह्याच मतदारसंघात आहे ना? मतदान कुठे आहे तुमचं? आमचं मतदान बाबुळगाव पातूर आहे. पातूरच्या पातूर म्हणजे जिल्ह्यात. अकोलाच आहे ना? अकोलाच आहे ना? हो का? काय म्हणते तुमच्या तिकडे अकोला पातूरकडे कोणाचं चांगलं आहे. मौल आहे? मौल आमची धोत्री आहे. अच्छा, धोत्रे आहे का? अच्छा अच्छा. तुम्ही काकू? आम्ही उरळले. हा? उरळ बरोबर. मतदान कुठे आहे? मतदान साठी हा? अकोल्यात. अकोल्यात आहे ना? तुमचं काय म्हणते मत? तर काय कोणाचा इकडे जोर कोणाचा आहे? ते काही आपल्याला महागाई काय म्हणते? महागाई महागाई तर आहेस. कुठे महागाईचं नाही म्हणते? नाही जास्त नाही म्हणते ना? महागाई 200 रुपये सिलेंडर स्वस्त झालं ना? हा? इकडे कोणाचा जोर आहे ते सांगा तुम्ही. कोण निवडून येईल? सांग कोणाला सांगा कोण निवडून, नाही की नाही? हो का? तुम्ही मतदान तो येईल. पण आता कोण निवडून कोण सांगणार आहे आता? नक्कीच ते त्यांचं मतदान जे आहे ते एकदम गुप्त मतदान आहे. नक्कीच कोणी येऊ पण चांगला व्यक्ती निवडून आला पाहिजे. तोच आम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. नक्कीच ही अकोला जे आहे लोकसभा मतदारसंघ, इथून जे आहे हे सगळं आम्ही आणि खास करून बस स्थानकावरून हे जे नागरिक आहे कुठल्याही पक्षाचे नागरिक हे नव्हते आणि त्यांनी आपल्या भूमिका त्यांनी मांडल्या, आपल्या समोर सांगितल्या नेमकं कोण निवडून येईल, कोण नाही येणार, कोणाचा जोर आहे ते तुम्ही एकंदरीतच आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंच आहे. तर तुम्ही बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.